नवी मुंबई विमानतळ धावपट्टीची चाचणी आता सुरू आहे। लढाऊ सुखोई विमानाने उड्डाण घेतलेलं आहे। नवी मुंबई विमानतळावरून ही ताजी दृश्य आपण पाहतोय। लढाऊ सुखोई विमानाने इथे उड्डाण घेतलेलं आहे। या धावपट्टीची चाचणी आता सुरू आहे। तर ही ताजी दृश्य नवी मुंबई विमानतळावरची आपण पाहतोय। जय महाराष्ट्रच्या प्रेक्षकांसाठी नवी मुंबई विमानतळावरून थेट ही दृश्य आपण दाखवतो आहोत। लढाऊ सुखोई विमानाने उड्डाण घेतलेलं आहे आणि या धावपट्टीची चाचणी केली जाते। मुख्यमंत्री दोलही उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत। तर नवी मुंबई विमानतळावरील धावपट्टीची चाचणी इथे संपन्न होतीये। या ठिकाणी पोलीस देखील आपल्याला असलेले पाहायला मिळतात। नवी मुंबई विमानतळावरून या लढाऊ सुखोई विमानाने उड्डाण आकाशामध्ये घेतलंय। आणि ही तिथली ताजी दृश्य आपण पाहतो आहोत। सुखोई विमानाने उड्डाण घेतलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री इथे उपस्थित आहेत। पोलिसांचा देखील इथे बंदोबस्त आहे। नवी मुंबई विमानतळाची चाचणी ही आता घेण्यात येते। हे विमानतळ मुंबईच्या वाढत्या प्रवासी गरजांसाठी महत्त्वाचं आहे आणि या प्रकल्पामुळे नवी मुंबईचा विकास होणार आहे। तरी चाचणी आता संपन्न होतीये। लढाऊ सुखोई विमानाने आकाशामध्ये उड्डाण घेतलेलं आहे। यापूर्वी 2022 मध्ये देखील या विमानतळाची चाचणी झाली होती आणि आता पुन्हा एकदा या नवी मुंबई विमानतळाची चाचणी घेतली जाते। नवी मुंबईच्या विकासासाठी हे विमानतळ महत्त्वाचं मानलं जात आहे। वाढत्या प्रवाशांची गरज लक्षात घेता नवी मुंबई विमानतळ हे महत्त्वाचं आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील इथे उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मुरलीधर मोहोळ हे देखील इथे उपस्थित आहेत। सुनील तटकरे इथे उपस्थित आहेत। या विमानतळावरील धावपट्टीची ही चाचणी घेण्यात आलेली आहे आणि सुखोई विमानाने यशस्वीरित्या उड्डाण केलेलं आहे। नवी मुंबई विमानतळावरून ही ताजी दृश्य आपण पाहतोय। हे विमानतळ मुंबईच्या वाढत्या प्रवासी गरजांसाठी महत्त्वाचं असणार आहे आणि या प्रकल्पामुळे नवी मुंबईचा विकास होण्यास मदत होणार आहे। धावपट्टीची चाचणी ही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये इथे होतीये। लढाऊ सुखोई विमानाचं उड्डाण झालेलं आहे आणि ताजी दृश्य आपण तिथली पाहतो आहोत। लढाऊ सुखोई विमानाने उड्डाण घेतलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि या विमानाने आकाशात भरारी घेतलेली आहे। नवी मुंबई विमानतळावरील ताजी दृश्य ही आपण जय महाराष्ट्रच्या प्रेक्षकांसाठी दाखवतो। लढाऊ सुखोई विमानाने आकाशात उड्डाण घेतलेलं आहे।
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ही चाचणी संपन्न होते आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. कविता, आपण जी नुकतीच ताजी दृश्य पाहतोय त्यानुसार आता जे लढाऊ सुखोई विमान आहे तिने आकाशात उड्डाण घेतलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील तिथे उपस्थित आहे. अधिकची माहिती. नक्कीच आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची पहिली लँडिंग टेस्ट जी आहे ती होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. त्यांच्या समोरच ही टेस्ट लँडिंग टेस्ट जी आहे ती होणार आहे. आणि आता आपण बघतोय हे जे लढाऊ सुखोई विमान आहे हे हवेमध्ये घेरट्या घालताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आताची ही ताजी दृश्य आपल्याला बघायला भेटत आहे. हे जे लढाऊ विमान आहे हे या ठिकाणी घेरट्या मारताना पाहायला मिळत आहे. थोड्याच वेळात हे विमान जे आहे हे धावपट्टीवरती लँड होणार आहे आणि अशा प्रकारे जी आहे या विमानाची जी आहे ती टेस्टिंग केली जाणार आहे. जान्हवी. जी 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 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे उपस्थित आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्री तिथे उपस्थित राहणार होते. या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते कार्यक्रमस्थळी आलेले आहेत. त्याचबरोबर केंद्रीय हवाई मंत्री मुरलीधर मोहोळ जे आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत. हे जे सुखोई विमान आहे हे हवेमध्ये घेरट्या घालताना आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरच आज जी आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती जे आहे आपल्याला हे लँडिंग टेस्ट होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जान्हवी. कविता, नवी मुंबईच्या विकासासाठी हे विमानतळ खूप महत्त्वाचं आहे आणि वाढती प्रवासी गरज लक्षात घेता या विमानतळाला महत्त्व आहे. या संदर्भात अधिकची माहिती. नक्कीच या नवी मुंबईमध्ये जे विमानतळ होत आहे या विमानतळावरती प्रकल्पग्रस्तांची जी जागा आहे ती विमानतळासाठी देण्यात आलेली आहे. आणि याच विमानतळावरती जवळपास हजारोने जे मुलं या ठिकाणी कामासाठी जी लागणार आहेत. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांनी देखील अनेक आंदोलने केली होती. या विमानतळावरती त्यांच्या मुलांना नोकरी देण्यात यावी अशा प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या होत्या. विविध आंदोलनं देखील करण्यात आली आणि त्याच्यासाठी आहे आता नवी मुंबईकरांचे स्वप्न जे आहे ते पूर्ण होताना पाहायला मिळते. प्रकल्पग्रस्तांना एक आधार मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. जी कविता, साधारण किती टक्के काम या विमानतळाचं पूर्ण झालेलं आहे आणि आता तुम्ही तिथे उपस्थित आहात, कशा पद्धतीने तिथे काम झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय? नक्कीच जान्हवी, आपण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुखोई विमान जे आहे लढाऊ सुखोई विमान जे आहे हे आपल्याला पाहायला मिळतंय. जवळपास 75% काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. आणि त्याचबरोबर मार्च 2025 मध्ये आहे पहिलं उड्डाण या विमानतळावरून होणार असल्याची माहिती जी आहे ती आमदार महेश बालदी यांनी दिली होती. सिडकोचे महामंडळ अध्यक्ष जे आहेत संजय शिरसाट यांनी देखील आपल्याला सांगितलं होतं की 2025 ला जे आहे या ठिकाणाहून जे आहे पहिलं उड्डाण होणार आहे. आणि आज जे आहे त्याचा दुसरा टप्पा म्हणजे याची लँडिंग टेस्ट जी आहे ती करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळते. जान्हवी. जी कविता, साधारणपणे पूर्ण क्षमतेने उड्डाण होण्यासाठी हे विमानतळ कधीपर्यंत तयार होणार, काय या संदर्भात माहिती मिळते? नक्कीच पूर्ण क्षमतेने 2025 मार्चला जे आहे हे पहिलं विमान या ठिकाणाहून चालू होणार असल्याची माहिती जी आहे ती आपल्याला सिडकोकडून देण्यात आली होती. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे हे 160 हेक्टरवरती पूर्णपणे पसरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आज जे आहे या विमानतळाचा दुसरा टप्पा म्हणजेच हे जे लँडिंग टेस्ट आहे याची चाचणी सुरू असून C-205 हे जे विमान आहे लढाऊ सुखोई विमान जे आहे ते आपल्याला हवेमध्ये घेरट्या. जी कविता, मात्र जसं मी मगाशी म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिथे आपल्याला उपस्थित असलेले दिसतात, मात्र दोनही उपमुख्यमंत्री तिथे उपस्थित नाही. या संदर्भात राजकीय वर्तुळातून काही भाष्य झालेलं ऐकायला मिळतंय का? नक्कीच जान्हवी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते या विमानतळाच्या परिसरामध्ये आहेत. या ठिकाणी कार्यक्रमस्थळी ते टेस्टिंगस्थळी आलेले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नवी मुंबईमध्ये आज दौरा आहे. नवी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध कामांचं भूमिपूजन होणार होतं. त्यासाठी ते नवी मुंबईतच असून थोड्याच वेळा जे आहे देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मुख्यमंत्री अजित पवार हे नाशिक दौऱ्यावर असल्यामुळे त्यांना शक्य होत असल्याची माहिती जी आहे ती समोर येते. जी 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 धन्यवाद कविता, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर नवी मुंबई विमानतळावरून हे सुखोई विमान जे आहे ते आकाशामध्ये घिरट्या घालत आहे. थोड्याच वेळात लँडिंग होईल आणि या संपूर्ण
चाचणी ही जी आहे ती पूर्ण होणार आहे. मात्र हे जे विमानतळ आहे, हे विमानतळ याचं उद्घाटन हे 2025 मध्ये अपेक्षित आहे. मुंबईतील प्रवासी वाहतूक त्यामुळे सुधारणार आहे आणि नवी मुंबईचा विकास आणि आर्थिक वाढ यामुळे होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते आणि त्याचमुळे हे विमानतळ महत्त्वाचं मानलं जात आहे. तर आता या सध्या नवी मुंबई विमानतळाची या धावपट्टीची चाचणी सुरू आहे. अनेक नागरिक इथे उपस्थित असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे उपस्थित आहेत. केंद्रीय हवाई मंत्री मुरलीधर मोहोळ हे देखील उपस्थित आहेत. खासदार श्रीकांत शिंदे, सुनील तटकरे यांची देखील इथे उपस्थिती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि काही वेळातच हे विमान जे आहे ते इथे लँड करेल आणि अर्थातच या संपूर्ण विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी करता येईल. दोन्हीही उपमुख्यमंत्री इथे उपस्थित राहणार असल्याचं तरी आत्तापर्यंत तरी समजतं आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिक दौऱ्यावर देखील आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नवी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत, त्यामुळे ते इथे येण्याची शक्यता आहे. थोड्याच वेळात हे जे विमान जे घिरट्या घालतंय आकाशामध्ये ते लँड होईल आणि या चाचणीला सुरुवात होणार आहे. नवी मुंबई विमानतळावरून ही ताजी दृश्य आपण पाहतो आहोत. हे विमानतळ आर्थिकदृष्ट्या आणि विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचं मानलं जात आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास देखील सुखकर होणार आहे आणि वाढत्या प्रवाशांची गरजा लक्षात घेता हे विमानतळ महत्त्वाचं मानलं जात आहे. नवी मुंबई विमानतळावरची ही ताजी दृश्य आता आपण पाहतो आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या समवेत केंद्रीय हवाई मंत्री मुरलीधर मोहोळ आहेत. शिवाय सुनील तटकरे हे देखील आपल्याला तिथे उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे. खासदार श्रीकांत शिंदे हे देखील तिथे उपस्थित आहेत आणि आता थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री देखील तिथे येतील आणि या संपूर्ण चाचणीसाठी लढाऊ सुखोई विमानाची निवड करण्यात आलेली आहे. या विमानाने हे विमान आता आकाशामध्ये घिरट्या घालत आहे. थोड्याच वेळात या विमानाचं लँडिंग होईल आणि ही चाचणी संपन्न झाल्याचं आपल्याला समजेल. नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी आता घेतली जाते आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे उपस्थित आहेत. उपमुख्यमंत्री तिथे थोड्याच वेळात पोहोचतील आणि काही वेळातच हे घिरट्या घालणारं विमान देखील लँड होईल आणि या धावपट्टीची चाचणी संपन्न होणार आहे. नवी मुंबई विमानतळावरून ही ताजी दृश्य आपण पाहतोय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुकतेच तिथे पोहोचलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच तिथे उपस्थिती दर्शवलेली आहे आणि आता काही क्षणामध्ये हे विमान खाली लँड होणार आहे. या संपूर्ण चाचणीसाठी लढाऊ सुखोई विमानाची निवड करण्यात आलेली आहे. नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी आता सुरू आहे आणि यासाठी भारतीय वायुदलाचं C-295 हे विमान इथे उतरणार आहे. मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील तिथे उपस्थित आहेत आणि अगदी थोड्या वेळामध्येच हे लँडिंग होणार आहे. नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे पोहोचलेले आहेत. नागरिकांची देखील तिथे उपस्थिती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. ही ताजी दृश्य आम्ही जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी दाखवतोय. नवी मुंबईचा विकास आणि आर्थिक वाढ होण्याची या विमानतळाच्या माध्यमातून अपेक्षा व्यक्त केली जाते आणि वाढत्या प्रवासी गरजांसाठी म्हणून हे विमानतळ अतिशय महत्त्वाचं मानलं जात आहे.
75% भाग या विमानतळाच्या कामाचा पूर्ण झालेला आहे. 25% भाग राहिला आहे 2025 मध्ये. तरी या विमानतळाचं उद्घाटन होणं अपेक्षित आहे. पूर्ण क्षमतेने विमान उड्डाण हे 2025 मध्ये सुरू होणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी ही चाचणी धावपट्टीची घेतली जाते आहे. भारतीय वायुदलाचं C-295 हे विमान इथे उतरणार आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित आहेत. नवी मुंबई विमानतळावरून ही ताजी दृश्य आम्ही आपल्याला दाखवतो. या विमानतळाचं उद्घाटन 2025 मध्ये अपेक्षित आहे. हे विमानतळ मुंबईच्या वाढत्या प्रवासी गरजांसाठी महत्त्वाचं मानलं जातं आणि या प्रकल्पामुळे नवी मुंबईचा विकास होणार आहे. सध्या नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी सुरू आहे. ज्यामुळे मुंबईमधील प्रवासी वाहतूक ही सुधारणार आहे. आणि आता पाहतोय आपण हे लँडिंग या विमानाचं होतंय. C-295 हे विमान यासाठी निवडलं गेलं आहे. भारतीय वायुदलाचं हे विमान आणि आता अगदी थोड्याच वेळात हे लँडिंग होणार आहे. हे विमान खाली उतरणार आहे आणि या धावपट्टीची चाचणी घेतली जाते. विमान आता खाली उतरलेलं आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यावेळी इथे उपस्थित आहे आणि या धावपट्टीची चाचणी आपण या C-295 विमानाद्वारे सुरू असल्याचं पाहतोय. आणि अशा प्रकारे या C-295 या विमानाचं लँडिंग झालेलं आहे. तर नवी मुंबईतील विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी सुरू आहे आणि हे विमान आता खाली उतरलेलं आहे. भारतीय वायुदलाचं C-295 हे विमान या चाचणीसाठी निवडलं गेलं होतं आणि हे विमान आता खाली लँड झालेलं आहे. यशस्वीरित्या हे विमान खाली उतरलं असं आता आपण म्हणू शकतो. मुख्यमंत्र्यांची तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यावेळी उपस्थित आहे. केंद्रीय हवाई मंत्री मुरलीधर मोहोळ हे देखील यावेळी उपस्थित आहेत. तर नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची ही चाचणी यशस्वी झालेली आहे. यशस्वीरित्या हे विमान खाली उतरलेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ही चाचणी पूर्ण झालेली आहे आणि या चाचणीसाठी भारतीय हवाई दलाच्या C-295 या विमानाची निवड करण्यात आली होती आणि या नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असल्याचं आपण आता पाहतो आहोत. नवी मुंबई विमानतळाची धावपट्टीची चाचणी
ही यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. भारतीय वायुदलाचं C-295 हे विमान यासाठी निवडलं गेलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे उपस्थित आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहतोय नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे. भारतीय वायुदलाचं C-295 हे विमान धावपट्टीवरती उतरलंय. आणि ही चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. नवी मुंबई विमानतळ हे नवी मुंबईच्या आर्थिक विकासासाठी देखील महत्त्वाचं मानलं जातं. शिवाय प्रवाशांची गरजा लक्षात घेता हे विमानतळ अतिशय महत्त्वाचं आहे आणि लवकरात लवकर या विमानतळावरून पूर्ण क्षमतेने उड्डाणं सुरू व्हावीत, विमानांची उड्डाणं सुरू व्हावीत यासाठीची ही चाचणी घेण्यात आलेली आहे आणि लवकरच हे विमानतळ लोकांच्या सेवेमध्ये येणार आहे. हो, आणि आपण पाहू शकतो की या C-295 हे विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर या विमानाच्या स्वागतासाठी असं विशेष जलतोरण इथे बांधण्यात आलेलं आहे. नवी मुंबई विमानतळाकडून विशेष जलतोरणाने या विमानाचं स्वागत करण्यात आलेलं आहे. भारतीय वायुदलाचं C-295 हे विमान यासाठी निवडलं गेलं होतं आणि यशस्वीरित्या हे विमान खाली उतरलेलं आहे, धावपट्टीवरून खाली उतरलेलं आहे आणि विशेष जलतोरणाने या विमानाचं स्वागत करण्यात आलेलं आहे. तर अशा रीतीने नवी मुंबईच्या विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी पूर्ण झाली आहे. विशेष जलतोरणाने या विमानाचं स्वागत देखील करण्यात आलेलं आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इथे उपस्थिती आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इथे उपस्थिती आहे. शिवाय केंद्रीय हवाई मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील इथे उपस्थिती दर्शवली आहे. खासदार श्रीकांत शिंदे, सुनील तटकरे हे देखील या चाचणीच्या वेळी इथे उपस्थित होते. अशा पद्धतीने नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी ही यशस्वी झालेली आहे. भारतीय वायुदलाचं C-295 हे विमान यशस्वीरित्या धावपट्टीवर उतरलेलं आहे. विशेष अशा जलतोरणाने या विमानाचं स्वागत देखील करण्यात आलेलं आहे आणि ही धावपट्टी पूर्ण क्षमतेने आता विमान उड्डाण या धावपट्टीवरून कधी होणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. नवी मुंबईच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाचं असलेलं हे विमानतळ पूर्ण क्षमतेने कधी सुरू होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. वाढत्या प्रवाशांच्या गरजा लक्षात घेता हे विमानतळ महत्त्वाचं मानलं जात आहे.